मित्रांनो, मी आज शेतामध्ये आलेलो आहे आणि माझा प्लॉट तुम्ही बघू शकता. पूर्णपणे हिरवागार आहे. मर रोग आणि मूळकूज, काहीजण मूळकूज म्हणतात आणि काहीजण मर रोग म्हणतात. सध्या तरी माझ्या प्लॉटमध्ये कुठलाही मर रोग किंवा मूळकूज दिसत नाही. बट मी शेजाऱ्याच्या प्लॉटमध्ये गेलो तेव्हा मला हा माझा शेजारचा प्लॉट आहे. या शेतकऱ्याचं नाव मी डिस्क्लोज करीत नाही, पण यांचा प्लॉट हा सगळा पूर्ण गेलेला आहे. मर रोग आणि मूळकूज हा रोगामुळं हा प्लॉट त्यांचा गेलेला आहे. याचे कारण तुम्ही कृषी सहाय्यक किंवा कृषी ऑफिसला विचारू शकता काय आहेत. पण एकंदरीत मला असं वाटतंय जे क्रॉप आहे ते ट्रेसमध्ये गेलेलं आणि एकदाचा 4-5 दिवस जोराचा पाऊस झाला आणि त्या पावसामुळं आणि त्यानंतर लगेच एवढं ऊन कडक पडलं की त्याच्या जे पांढरे मुळं असतात, जे की ते न्यूट्रिएंट अपटेक करतात, ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट, ते सडली गेली. त्यामुळं हा मर रोग झाला असं माझं प्राथमिक अंदाज आहे. म्हणजे कृषी विभाग तुम्हाला सांगेल की हा रोग कुठला आहे, काय आहे. बट हे मला वाटतं. बट याच्यावरती काय फवारणी करायची काय नाही हे तुम्ही कृषी ऑफिसला किंवा कृषी सहाय्यकाला किंवा जे कृषी सेवा केंद्र आहेत त्यांना तुम्ही विचारून फवारणी करू शकता. याला आता हे संकट खूप कठीण आहे. बट चांगल्या फवारणी घेतल्यानंतर हे टळू शकतं.